नमस्कार. आज आपण मांडोगण फराटा येथे झालेल्या गोळीबाराच्या घटना जी ठिकाणी घडली त्या घटनेच्या ठिकाणी आपण ग्राउंडवरती आहोत. आणि या ग्राउंडवरती मात्र मांडोगण फराटा येथे अनेक सामने हे क्रिकेटचे भरवण्यात आलेले होते. तसेच महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातून या ठिकाणी क्रिकेट प्रेमी, क्रिकेट खेळाडू, सामने, संघ हे विविध गावातून, विविध जिल्ह्यातून खेळून गेलेले असलेलं हे क्रीडांगण आहे. आणि या क्रीडांगणावरच 2 दिवसापूर्वी जो झालेला गोळीबाराचा प्रकार आहे तो मात्र खूप चिंताजनक आहे. आणि या प्रकारामुळं मात्र आता क्रिकेट सामने भरवणारे जे आयोजक आहेत यांचे मात्र धाबेदान आणलेले असून त्यांना येथून पुढील काळामध्ये आयोजक व्हावं की नाही व्हावं असा प्रश्नही नक्की पडलेला असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. आणि मांडोगण फराटा हे गाव सध्या महाराष्ट्रामध्ये क्रिकेटच्या बाबतीत खूप काही चांगलं उंच भरारे घेत असताना व क्रिकेटचे सामने या ठिकाणी चांगल्या प्रमाणामध्ये भरले जात होते. विविध आयोजकांनी या ठिकाणी सामने भरवले आणि हे भरवत असताना मात्र अगदी शांततेमध्ये अनेक संघ खेळून गेलेले आहेत. आणि काही किरकोळ बाबीवरून एका बॅनरवरती काही आपल्या कार्यकर्त्यांचे फोटो लावण्याचे, छापण्याचे राहिलेले असल्याचे कारण आणि त्या कारणातून झालेला जो गोळीबार आहे हा मात्र मांडोगण फराटाला महाराष्ट्रभर सध्या चर्चेचा विषय ठरलेला असून सध्या पोलीस यंत्रणा ही कामाला लागलेली असून तपास सुरू आहे. आणि या ठिकाणी मात्र पुढील काळामध्ये जे सामने भरवले जातील किंवा भरवायची की नाही भरवायचे हे मात्र क्रिकेट प्रेमी, क्रिकेट खेळणारे संघ यांना हा खूप मोठा प्रश्न पडलेला असून सुरक्षेचा, की क्रिकेट खेळता खेळता जर एखादा वाद झाला तर काही होऊ शकतं अशी खेळणाऱ्यांमध्येही आता भीती निर्माण झालेली आहे. आणि आयोजकांमध्येही सामने भरवल्यानंतर जर असा प्रकार झाला तर आपल्यावरही जबाबदारी येऊ शकते का अशा चर्चा मात्र सध्या गावामध्ये खूप प्रमाणात ठिकठिकाणी होऊ लागलेल्या आहेत दबक्या आवाजात. आणि अशावेळी मात्र जबाबदारी ही आयोजकांची खूप काही मोठ्या प्रमाणात असते, की त्याला जे आपण जो निधी देतो आणि ते बक्षीस देण्यात येतं, त्यांचे बॅनरवरती नावं असतात. आणि त्यावेळी मात्र जर का एखाद्या संघाचा, एखाद्या कार्यकर्त्याचा जर फोटो राहिला, जर भविष्यामध्ये असा प्रकार घडू नये अशी भीती आता आयोजकांच्या मनामध्ये आणि खेळाडूंच्या मनामध्ये मात्र झालेले आहे. आणि तसे पाहता हे मांडोगण फराटा हे गाव प्रथमच गोळीबार झाल्यामुळे मात्र महाराष्ट्रभर गाजत आहे. आणि या घडलेल्या गोळीबार प्रकाराचा तपास पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक व सर्व त्यांची यंत्रणा ही तपास सुरू आहे आणि जलद गतीने त्यांची हालचाल सुरू आहे. परंतु सध्या जी मांडोगण फराटा येथे ह्या क्रिकेट मैदान जे आहे हे आपण ग्राउंडला आहोत. आणि या ठिकाणी जे विविध जिल्ह्यातून येणारे, महाराष्ट्रातून येणारे क्रिकेट प्रेमी संघ जे आहेत त्यांच्याही आता कानावरती हा प्रकार गेलेला आहे बातम्यांमुळे, विविध प्रसारमाध्यमांमुळे. आणि या ठिकाणी आपण खेळून गेलेलो आहोत. परंतु या क्रीडांगणावर आणि सर्वात जास्त क्रिकेटचे सामने महिना 2 महिन्याला या ठिकाणी भरत असं हे एक क्रीडांगण आहे. आणि या क्रीडांगणावरती अनेक सामन्यांचं हे लाईव्ह प्रक्षेपण झालेलं आहे. आणि ते लाईव्ह सामने दाखवण्यात आलेले असल्यामुळे या ठिकाणी अनेक जिल्ह्यांमध्ये याची माहिती जात होती. आणि त्यामुळे मात्र या ठिकाणी अनेक क्रिकेट खेळाडू हे घडलेलेही आहेत आणि त्यांचा क्रिकेटचा छंदही पूर्ण झालेला आहे. परंतु येथून पुढील काळामध्ये या ग्राउंडवरती सामने होतील का हा प्रश्न पडलेला आहे खेळाडूंना. आणि आयोजकांना मात्र आता येथून पुढील काळात आपण मदत करायची झाली आणि जर असा एखादा प्रकार घडला तर कायदेशीरदृष्ट्या आपण अडचणीत येऊ का नाही अशा अनेक प्रश्नांची उत्तरे मात्र दडलेली आहेत. आणि याबाबत चर्चाही सध्या खूप काही होत आहे गावामध्ये. त्यामुळे आयोजकांचे आणि खेळाडूंचे धाबे मात्र दणाणलेले आहेत. आपण अनेक ठिकाणी पाहतो महाराष्ट्रामध्ये किरकोळ बॉल अथवा कुणी किती रन
एखादा जर बॉल असा झाला तसा झाला, त्या अशा अनेक कारणावरून वाद होत असतात आणि त्या वादाचं रूपांतर मात्र बक्षीस मिळवताना संघर्षामध्ये होऊ शकतं, हे नाकारता येणार नाही. असे सामने भरवल्यानंतर खूप काही जबाबदारी ही आयोजकांची असती आणि क्रिकेटच्या ग्राउंडवरती एका बॅनरमध्ये नाव न टाकल्याच्या किरकोळ कारणावरून जो झालेला, या ग्राउंडवरच सामने झाले, याच ग्राउंडवर गोळीबार झाला. फक्त त्यावेळी सामने नव्हते आणि फक्त एका बॅनरमध्ये एका सामन्याच्या वेळी नाव टाकलं नाही असं काही कार्यकर्त्यांना, त्याच्यावरून त्यांचं या ठिकाणी चर्चा सुरू होती. आणि ती चर्चा सुरू असताना त्या ठिकाणी पुन्हा ते वाद निर्माण झाल्याचं समजतं. अशी चर्चा सध्या सुरू आहे गावामध्ये. आणि याला मात्र मांडोगण फराटा या क्रिकेटच्या या मैदानाला सध्या मांडोगण फराटामध्ये पोलिसांचं छावणीचं स्वरूप निर्माण झालेलं आहे. कमीत कमी 200-250 पोलिसांचा ताफा सध्या मांडोगण फराटामध्ये तळ ठोकून आहे. आणि पुढील तपास मात्र पुणे ग्रामीणचे जिल्हा अधीक्षक हे अति जलद गतीने करत असून या ठिकाणी मात्र सध्या हे ग्राउंड गोळीबारामुळे मात्र महाराष्ट्रभर जे सध्या प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून ज्या बातम्या येत आहेत तेच हे ग्राउंड आहे. आणि याच ठिकाणी सामने झालेले आहेत आणि याच ठिकाणी गोळीबारही झाला. त्यामुळे मात्र ग्रामस्थांमध्ये खूप चर्चा होत आहे. आणि पुढील तपास पोलीस ग्रामीण अधीक्षक, जिल्हा अधीक्षक हे करत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका पोलीस निरीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी ह्यांची टीम सध्या मांडोगण फराटा येथे तळ ठोकून आहे. हे भैरवनाथ मंदिर आहे आणि अगदी ह्या क्रीडांगणाच्या 10 फुटावरच येथे नागरिक राहत आहेत. लहान मुलेही या ठिकाणी खेळत असतात. जेणेकरून अशा ठिकाणी प्रकार घडत असताना भविष्यामध्ये नागरिकांची सुरक्षाही तितकीच महत्त्वाची आहे. झालेला प्रकार सध्या या प्रकाराबाबत, गोळीबाराच्या प्रकाराबाबत मात्र पोलीस विभागाच्या वतीने चौकशी सुरू आहे. पुढील काय आहे ते प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून आपणासमोर येईल.